श्री स्वामी समर्थ अध्याय 39वा। श्री गणेश श्री सरस्वती यांना नमस्कार असो। श्री गुरु दत्तात्रय महाराजांना नमस्कार असो। ज्ञानविषयक बोध करताना श्री गुरु आपल्या शिष्यास म्हणतात, नाक, कान, डोळे, जिव्हा, त्वचा या पंच ज्ञानेंद्रियांद्वारे अंतःकरण वृत्ती उत्पन्न होते। या वृत्तींमध्ये प्रतिबिंब रूपाने आत्मचैतन्य शक्ती वसत असते। वाचेसारख्या कर्मेंद्रियातही ती व्यापलेली आहे। आत्म्याची चैतन्य शक्ती ही सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेच्या अवस्थेत विद्यमान आहे। म्हणजेच आत्मा गाढ झोपेतही स्वप्रकाशाने व्याप्त असतो। जागेपणी तो कानांद्वारे शब्दांना जाणतो, नाकाद्वारे गंध ओळखतो, वाचेने शब्द उच्चारतो, डोळ्यांनी दिसतो ते पाहतो, जिभेमार्फत रसास्वाद घेतो, त्वचेच्या माध्यमातून स्पर्श अनुभवतो। आत्मा हे स्वप्रकाश स्वरूप आहे। हाताने पदार्थ खाल्ले जातात, पायांनी चालण्याची क्रिया होते, अन्य उपइंद्रियांनी आनंद उपभोगला जातो, गुदेंद्रियांतून मूत्रादींचे विसर्जन होते, मनाच्या योगे संकल्प विकल्प केले जातात, बुद्धीने निर्धार निश्चय होतो, चित्ताद्वारे आत्मा स्मरण करतो, अहंकारापोटी अभिमान धरला जातो। असे असंख्य प्रकारचे व्यापार आत्मा हा जागेपणी करतो। पण गाढ झोपेच्या वेळी हे सर्व प्रकार पूर्णतः बंद राहतात, कारण सर्वेंद्रिय पंचविषय वेगळेपणाची जाण हा पातळीवर शांतता असते। आत्म्याचे चैतन्य रूप ज्ञान गाढ झोपेत नसल्यामुळे कोणत्याही व्यवहार होत नाही। जसे लाकूड जाळतो, अग्नी अन्न शिजवतो, परंतु लाकडे संपली की भस्माच्या आवरणातला अग्नी ना अन्न शिजवण्या एवढा दाहक असतो, ना प्रकाश पसरवितो। तसा इंद्रियांच्या उपाधीमध्ये जखडलेला देह जागेपणी अनेक उद्योग करताना दिसतो, पण गाढ झोपेवेळी हा सर्व इंद्रिय समुदाय तसेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय अज्ञान अस्थिती असल्याने नसल्यासारखे होतात। परंतु गाढ झोपेतही आत्मा असतोच। जसा प्रकाश हा अग्नीचा स्वरूपभूत असतो, केवळ लाकडे जळून संपल्याने त्याचे अस्तित्व नसल्यासारखे वाटते, तसेच विषेंद्रियांच्या माध्यमातून होणाऱ्या उपाधी गाढ झोपेत टळल्या तरी आत्म्याच्या स्वरूपभूत ज्ञानाचा कधीच नाश होत नाही। जोवर जागेपणी पदार्थ ज्ञान होत राहते तोवर त्याला स्वरूप असे असते। एकदा पदार्थाचा नाश झाला की पदार्थाच्या स्वरूपाचे म्हणजे त्याच्या कृतीचेही अस्तित्व राहत नाही। म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या कर्मांचाही लोप होतो। जसे अग्नीचे स्वरूप उष्णता व प्रकाश हे होय, पण जाळ संपला की त्या दोहोंचेही नाश होतो। जाळ म्हणजे अग्नी हा आहे तोवर उष्णता व प्रकाश रूपाचा प्रत्यय येतो। एकदा अग्नीचा अनुभव थांबला म्हणजे त्याच्या या दोन्ही स्वरूपाचा नाश होतोच होतो। अग्नीच्या असल्याशिवाय काहीच नाही। गाढ झोपेच्या अवस्थेत द्रष्टा आत्मा असतोच असतो, तो अविनाशी शाश्वत आहे। या द्रष्टात्माचा कधीही नाश संभवत नाही आणि म्हणूनच आत्मस्वरूपातून स्वप्रकाश ज्ञानरूप दृष्ट्याचाही विनाश होत नाही। आत्मा ब्रह्मरूप आहे हे सत्य आहे, तसेच या ज्ञानरूपे अनंत व्यापिले असून त्यास ना आकार आहे ना त्याला विकाराचा बाध होतो। आत्म्याहून अन्य सर्व पदार्थ वंध्यापुत्रामध्ये भिन्न होत, त्या अत्यंत असत्य पदार्थापासून कोणत्याही प्रकारची प्राप्ती संभवत नाही। त्याचप्रमाणे आत्म्याचा नाश हे शब्दवचन मिथ्या होय, त्यात तथ्याचा लवलेश नाही। प्रमेय रूप वस्तूच्या सत्तेस्वाधीन प्राणसत्ता असते। प्रमेय रूप वस्तूच असत्य ठरेल तर तिची प्रमाणही असत्य ठरेल। जसा वंध्यापुत्र काही उपयोगाचा नसतो, तसे त्याचे प्रमाणही असत्य ठरते, हे उघडच होय। आत्मा हा अविनाशी असून तो विकाररहित पुराण पुरुषाप्रमाणेच आहे।
असे ते परमपुरुष परमहंस परमात्मा श्री स्वामी राज यतिवेश धारण करून जगद उद्धारणार्थ पृथ्वीवर अवतरले. श्रोते जन हो, श्री गुरु भक्ती निष्ठेने केल्या समस्त संकटे रोग दुःखे दूर होतात आणि सौख्याची प्राप्ती होते. पूर्ण ब्रह्म पुरुषाचा साक्षात्कारही होतो. अशा प्रकारे एक कथा आता आपणास सांगतो. नंदराम सुंदरजी गवंडी. पुणे शहरात राहणारे एक सावकार नंदराम सुंदरजी गवंडी हे 2-3 वर्षे मूत्रकृच्छ व्याधीने ग्रस्त होते. नामांकित शास्त्रवैद्यांनी निरनिराळे औषधोपचार करूनही गुण वाटला नाही. त्याच वेळी मूळचे अक्कलकोट निवासी वेदमूर्ती प्रसिद्ध बाळकृष्ण ग्रामजोशी हे बडोद्याहून परतताना विश्रांतीसाठी पुण्यात थांबले होते. ते सहजच गवंडींच्या भेटीसाठी गेले. त्यांनी बाळकृष्ण बुवांचे मोठे आदरातिथ्य केले. त्याच वेळी नंदरामजींच्या घरी पंचाक्षरी साधू ज्योतिष आदींची ये जा दिसली. सर्वजण शेठजींच्या व्याधीची चर्चा करीत होते. ग्रामजोशींनी स्वतः त्यांची कुंडली पाहून अन्य उद्योगात न अडकता वैदिक साधन व अवतारिक सत्पुरुषांचे दर्शन घेण्यास सांगितले. तेव्हा नंदरामजी विचारले, या कलियुगात सध्या असे कोण यती नांदत आहे? बुवा म्हणाले, सांप्रत अक्कलकोट असे स्वरूप विद्यमान आहे. नित्य सहस्रावधी लोक दर्शनास येतात. अनेकांचे मनोरथ पूर्ण केले झाले. संशय कल्पनेचे येथे काम नाही. आम्ही प्रचिती घेतली आहे. तुम्हीही प्रत्यक्ष हा अनुभव घ्यावा. नंदरामजी बुवांनी कळवळून म्हणाले, महाराजांकडील अंगारा आपल्यापाशी असेल तर तो माझ्या शरीराला आपल्याच हाताने लावावा. गुण आल्यास आपण सांगितल्यानुसार वागेन. असे म्हणताच जोशींनी आपल्याकडे अंगारा नंदरामजींना लावला व म्हणाले, तुम्हाला आराम वाटेलच. नंतर आपण अक्कलकोटास घेऊन दान धर्म ब्राह्मण भोजन घाला. बाळकृष्ण बुवा निघून गेले. त्याच रात्री शेठजींना खूपच बरे वाटले. कळा कमी झाल्या, उष्णताही कमी झाल्याने व्यथा दूर होण्याची चिन्हे दिसू लागली. एका आठवड्यात ते उठून फिरू लागले. रात्रीची झोपही येऊ लागली. त्यामुळे केव्हा एकदा अक्कलकोटास जातो अशी त्यांना तळमळ लागली. कृष्ण बापू तथा ठाकूरदास बुवा हे त्याच वेळी अक्कलकोटास श्री स्वामी दर्शनार्थ जाण्यासाठी मुंबईहून पुणे येथे आले होते. पूर्ण परिचय असल्याने नंदरामजी ते भेटले. त्यावेळी शेठजी ही आपली व्यापाराची कामे सोडून ठाकूरदास बुवांसमवेत अक्कलकोटास निघाले. बाळकृष्ण जोशी यांच्या घरी ते मुक्कामास उतरले. स्वामीराज दर्शन होताच ते हरकून गेले. दुसरे दिवशी सेवेकरी जनांचा ब्राह्मण भोजनासाठी त्यांनी बेत केला. प्रत्येकाला 1-1 रुपये दक्षिणा दिली. सेवेकरी ब्राह्मण व अन्य सेवेकऱ्यास नाना वस्त्रे अर्पण करून संतोषिले. नंदरामजी हे शिवभक्त होते. ते नित्यशः सोमवार व्रत ठेवीत असत. प्रति सोमवारी शिवमंदिरात जाऊन ते शिवदर्शन करीत असत. दिवसभर येत चालला तसे ते जवळपासच्या शिवमंदिराची चौकशी करू लागले. अन्यथा देवादिदेव श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊ असे म्हणाले. त्यावेळेस नेमके श्री स्वामी गुरुराया मल्लिकार्जुन ओट्यावर बसलेले होते हे त्यांना कळले. नंदराम हे भाऊ मनसाराम सावकार व बाळकृष्ण ग्रामजोशी बुवांसह जाऊन मल्लिकार्जुन मंदिराच्या द्वारात उभे राहून श्री शिव दर्शन करू लागले. द्वार लगतच्या ओट्यावर स्वामीराय बसलेले असल्याने दोन्ही हात जोडून त्या सर्वांनी स्वामीराया साष्टांग दंडवत घातले. महाराज त्यास तत्काळ म्हणाले, आम्ही शंकर नाही, जा त्या दगडाच्या देवाकडे. शिवस्वामी अभेद रूप. या आज्ञेसरशी ते भक्तगण काहीच बोलू शकले नाही. निमूटपणे श्री मल्लिकार्जुन शिवाच्या दर्शनासाठी मंदिरात शिरले. पण आता जाऊन पाहता तो काय प्रत्यक्ष नजरेस शिवलिंग दिसेना. कुणालाही ते दिसेना. नंदराम सावकार म्हणू लागले, येथे देवालय असूनही गर्भगृहात शिवलिंग स्थापन झाले लेच नाही की काय? मी शुद्ध नाही, शिवदर्शनास पात्र नाही, म्हणून मला शिवदर्शन होत नाही. असे म्हणताच त्यांनी पुन्हा गर्भगृहात नजर मारली ती काय? लिंगस्थानी यतीश्वर देवादिदेव श्री स्वामी समर्थ महाराज स्थानापन्न असल्याचे दिसत होते. सावकार आश्चर्यचकित झाला. अत्यंत वेगाने बाहेर धावत आले. त्यांनी पाहिले ओट्यावरील मंचकावर श्री स्वामी समर्थ महाराज स्थानापन्न होते. पुन्हा गर्भगृहात पाहिले तर तिथेही स्वामी महाराज दिसले. त्यांना काही सुचेना.
शिवस्वरूप हे स्वामीहून भिन्न असल्याची त्यांना आधी झालेली विचित्र भेदबुद्धी व अहंकार तिथल्या तिथे जळून गेला. श्री स्वामी रूपाच्या अद्भुत दर्शनाने ते कल्पित झाले. स्वतःच्या श्रीरूपातून ते फडाफड मारून घेऊ लागले. कान चिमटी धरून माफी मागू लागले. वारंवार लोटांगण घालू लागले. प्रार्थना करीत ते म्हणाले, महाराज आपण शिवशंकर आहात. अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर आपणच आहात. याचा साक्षात्कार सर्व लोकांसमक्ष घेतला आहे. हे हो मी देवराया, आपले सामर्थ्य अलौकिक आहे. जगाच्या उद्धारार्थ आपण प्रकटला आहात. कुणास चटकन आकलन होणारच नाही अशा अगम्य लीला दाखवून विश्वावरच कृपा करीत आहात. आम्ही माया प्रपंच मोहात गुंतून पडलो आहोत. त्यामुळे परमात्मा स्वरूपाचा विसर पडला. जन्म मरणाच्या प्रवाहात सापडलो. त्यामुळे मोक्ष सुखाला आम्ही मुकलो आहोत. प्रपंचात अडकून पडणे, सर्वत्र द्वैत भाव राखणे याची काही सीमा राहिलेली नाही. परंतु आता या अपराधाची मी क्षमा मागतो. हे पुराण पुरुषोत्तम, सर्व श्रुती स्मृती पुराण आपलाच महिमा वर्णितात. या प्रकारे श्री स्वामी गुरूंची विविध शब्दात विनवणी करून त्यांनी गुरुपूजन केले. नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा अर्पिली. नंतर श्री स्वामींचा प्रसाद, कृपा प्रसाद संपादून ते पुन्हा पुणे नगरी जाण्यास निघाले. कडबगाव रेल्वे स्थानकापर्यंत ते दीन दुर्बलास मुठमुठभर पैसे वाटत गेले. अशा प्रकारे मूलतः उदार दयावंत असणारे प्रसन्न वदन नंदराम पुण्यास परतले. तिथे नित्यशः श्री स्वामी महाराजांची उपासना मनोभावे करू लागले. पंढरपूर येथे पुंडलिकांचे मंदिर बांधण्यासाठी, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये तुळशी बागेत एका मंदिराचा सभा मंडप उभारण्यासाठी मदत केली. अन्य स्थानांसाठी धन अर्पिले. त्यांचे द्वारी सदैव बैरागी, साधू, संत, अंध, पंगू, दुर्बल लोक स्थितस्थ राहत. नंदरामजी सावकार त्यांना अन्न वस्त्राधिक वस्तू अर्पण करीत. धर्मदृष्टीने त्यांचे वर्तन सुयोग्य होते. मात्र नंदरामजी यांना असलेली मूत्रपुच्छ व्याधी कुठल्याही उपायाने नियंत्रणात येत नव्हती. परंतु श्री स्वामी महाराजां नामाचा गजर करीत त्यांच्या नावे दिव्य अंगारा लावत त्या काळात असाध्य मानली जाणारी अशी ती व्याधी सहजपणे नष्ट झाली. दीनदयाळ श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष आहेत कोण याचा नंदरामांना साक्षात्कार होताच त्यांच्या मनात असलेला संशय, अभिमान समूळ मिटला. श्री स्वामी महाराज हे अत्यंत कृपाळू असून ते उच्च नीच भेद न करता प्राणी मात्रांवर चिरकाल परोपकार करीत आहेत. ज्यांच्या अपार लीला आपणास काही कळतही नाही. ज्यांच्या पादपंकज अर्थात चरण कमलांच्या स्मरणाने दुर्धर क्लेश, संकट, रोग, पिशाच संबंध आदी सर्व अपाधी निश्चयात्मक दूर होतील. असो, अप्पासाहेब हसबनीसांनी पिशाच बाधा कपळाली. पुणे शहरामध्ये वास्तवीस असताना अप्पासाहेब हसबनीस आणि त्यांच्या कुटुंबासही बलाढ्य पिशाच संबंध लागला. आप्पासाहेबच्या अंगात ते पिशाच जेव्हा प्रवेश करत तेव्हा त्यांना देहभान उरेना. शुद्ध अति कष्ट पडून ते व्याकुळ होत असत. 4 दिवसांतही त्यांना स्नान करता येत नसे. भोजन सेवन करण्यापासून ते वंचित राहत असत. शौर्य कर्म करणे तर दूरच राहिले. विशेष म्हणजे पिशाच अंगात आले असता आप्पासाहेब तर मोठ्या शास्त्र वार्ता करीत ती उभयता पिशाच व्याधीने फार गांजली होती. तरी भान येताच त्यांनी हरतऱ्हेने या बाधेवर उपाय करण्याचे नाना यत्न केले. मोठ्या पंचाक्षरीला आणले. विविध अनुष्ठान करविले, पण परिणाम शून्य. व्याधी न्यून काही जाईना. शेवटी त्यांच्या मनात आले की या व्याधीच्या निरसनार्थ गाणगापूर येथे भीमा अमरजा संगमी जायचे. तिथे नृसिंह स्वामींची सेवा केल्याने समस्त कष्ट दूर होतात. अशा दृढतर विचारांती ते पुण्याहून निघाले. ते आधी पोचले अक्कलकोटास. करजाळकरांची वाड्यात हसबनीस कुटुंबियांनी मुक्काम होता. त्यांनी श्री स्वामी भगवंताच्या चरण कमलांचे दर्शन घेतले व म्हणाले, हे श्रीमद परमेश्वरा, जगदीशा, आम्हाला महासंबंध यादी जडून आमची दुर्दशा झाली आहे. ही बाधा दूर व्हावी अशी आशा धरून गाणगापूर येथे जात आहोत. प्रभुराया, आपली आज्ञा झाली तर गाणगापुरास जाऊ. तेव्हा श्री स्वामीराज म्हणाले, कशाला जातो, रांगोळी होईल. हे वाक्य ऐकताच उभयता चरकले. विचारात पडले. श्री स्वामी आज्ञा नसेल तर कसे जावे असे म्हणत
निश्चयपूर्वक श्री योगीश्वर चरणांची सेवा करण्यासाठी अक्कलकोटास राहिले. श्री स्वामी महाराजांची चरण सेवा करून नंतर चोळप्पांच्या घराजवळील औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घातली असत. मूळचे श्रीमंत असूनही अन्य असंख्य सेवेकऱ्यांप्रमाणे मधुकरी भिक्षेद्वारे आपल्या उदरनिर्वाह ते दोघे करीत असत. प्रतिदिनी श्री गुरु पादुकांवर रुद्राभिषेकाची संततधार धरीत. प्रति गुरुवारी ब्राह्मणांद्वारे लघुरुद्र व भोजन दक्षिणा असा कार्यक्रम चालायचा. दत्तभटांकरवी नित्य श्री गुरुचरित्रांचे यथासांग पठण करीत ब्राह्मण भोजनही घालीत असत. गुरुचरित्र पठण करते दत्तभट्ट जोशी हे सातारा प्रांतातील कृष्ण तीरावरील बहे गावचे. गुरुचरित्र पारायणाची अनुष्ठाने तब्बल 5-6 वर्षे चालली तेव्हा कुठे मंद गतीने पिशाच व्याधीचा त्रास कमी होत गेला. दिवसा मधुकरी मागून उदरनिर्वाह करायचे. सायंकाळी प्रसाद मिळाल्यास तो ग्रहण करणे या क्रमाने पिशाच बाधा संपली. पुढे आप्पा हे विद्वान व चतुर असल्याने त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. या पद्धतीने धनप्राप्ती करून लागतच पिशाच्याचा पुन्हा संचार सुरू झाला. त्या वर्षी हसबनीस हे श्री स्वामी दर्शनास येऊ पिशाच बधे विषयी निवेदन करू लागले. तेव्हा श्री स्वामी समर्थ नारायण मूर्ती म्हणाली, करावे तैसे भोगावे. कशाकरिता मध्यस्थपणा शब्द बाणांनी कोणास घायाळ करू नये. या वचनासरशी हसबनीस सावध झाले. त्यांनी वकिलाच्या कामातील मिळालेले धन श्री समर्थ चरण कमली अर्पण केले. नंतर हसबनीसांच्या मातेने चक्रपाणी श्री स्वामी राजांपाशी विनवले केली की सुनबाई सरस्वती देवींना पुत्र संतान व्हावे, अन्यथा त्यांची जागीर वाया जाईल. तेव्हा देवादिदेव बदले, या जन्मी काही नाही, परंतु पुढील जन्मी कन्या प्राप्त होईल. तेव्हा कळवळून त्या म्हणाल्या, ती कन्या तरी या जन्मात प्राप्त होऊ द्या, तिला पाहून माझे मन शांत होईल. भुकलेले भूत कडबुळ्यावरी राजी असा तो प्रकार होता. तेव्हा योगीश्वर स्वामी म्हणाले, बरे तर जा, या जन्मी घ्या. पुढे 1 वर्षात सरस्वतीबाईंना कन्यारत्न झाले. तेव्हा आप्पा हसबनीसांनी अक्कलकोटा श्री स्वामी रायांसाठी एक घर विकत घेतले व त्यामध्ये 1 वर्ष पुरेल इतके धनधान्य भरले. श्री कृपानिधी स्वामी राजास ते अर्पण केले. या घटनेनंतर काही दिवसांनी प्रकृती बिघडून हसबनीस यांचे देहावसान झाले. श्री स्वामी समर्थ हेच परब्रह्म होय या रूपात ते मिसळून गेले. पुण्यवान, स्वधर्म कर्म तत्पर, उदार, विद्वान असे ते सद्गृहस्थ श्रीमंत होते. पण त्यात तिळमात्र गर्व नव्हता. सर्वांबरोबर सत्य प्रिय भाषण मंजूरपणे करून सर्वांस संतुष्ट ठेवीत असत. श्री योगीराज चरणी शुद्ध प्रेमभाव ठेवल्याने त्यांची पिशाच व्याधी तर संपलीच, परंतु श्री गुरु चरण कमले त्यांचा शेवट झाला. एक प्रकारे त्यांचा अंतकाळ सुफलित झाला. मग सर्व मंडळी पुण्यास गेली. सरस्वतीबाई व प्रतिवर्षी श्री क्षेत्र प्रज्ञापुरी नियमाने येत असत. अन्य सेवेकरी वैरागी संपन्न भटजी यांनी आपला मुक्काम अक्कलकोट येथे कायम ठेवला. मधुकरी भिक्षा मागून ते निर्वाह करीत. गणपतरावमुळे त्याचप्रमाणे गणपतराव नामक एक निराभिमानी सद्गृहस्थ अक्कलकोटास होते. कोकण प्रांतीत संगमेश्वर येथील ते कराड ब्राह्मण उपनामुळे अल्पवयात वेदविहित आचार पाळणारे हे कुलवान लेकरू श्री स्वामी समर्थांच्या वैभवाचा डंका ऐकून अक्कलकोटास दाखल झाले. सुरुवातीचे 2-3 वर्षे ते चोळप्पांकडे राहत असत. पुढे रामाचार्य जमखिंडीकर यांचे घरीही राहू लागले. श्री स्वामी महाराजांना प्रिय असणारे मधुर रुचकर असे पदार्थ बनविण्याचे अहोभाग्य त्यास सलग 12 वर्षे लाभले. उत्तम मध्यम नाना प्रकारचे साचारस पदार्थ बनविण्याची सर्व कामगिरी नित्यशः ते पार पाडत असत. श्री स्वामी रायांच्या नैवेद्यासाठी पैठणचे शंकरराव विदुर नामक श्रीमंत भक्त तब्बल 15 वर्षे प्रति महिना 10 चांदीचे रुपये याप्रमाणे धन अर्पित करत. श्री स्वामी प्रिय नैवेद्यासाठी सदैव तयार राहणारे गणपतरावमुळे हे स्वभावत शांत, सात्विक, निरोगी व शुद्ध परमार्थिक होते. त्यामुळे इतरांकडून येणाऱ्या नैवेद्यांपेक्षा ही गणपतरावांच्या हातात नैवेद्य
गणेश नैवेद्य म्हणून महाराजास शतपटीने आवडत असे. मी गुरुदास ब्रह्मनिष्ठ वामन शके 1795 सन 1873 मध्ये भारतवर्षातील असंख्य तीर्थस्थळी दर्शन हेतू फिरत होतो. श्री द्वारका नारायण समोर प्रभास क्षेत्र सुदामापुरी गोरक्षमडी पुरी समुद्र तीरावरील कोडीनार त्रिविक्रम श्रीकृष्णदेव तुळशीराम स्थान गरम पाण्याची कुंडे अन्य असंख्य देवदेवतांची क्षेत्रे श्री क्षेत्रे गिरिनार येथे दर्शन हेतू स्नान भाग्य अनुभवत बराच काळ फिरलो. विशेषतः गुरु गिरनार क्षेत्री परमानंद मिळाला. अन्य धर्मांच्या पंथांच्या देवताही या क्षेत्री येऊन बसल्या आहेत. ते नानापंथी मताभिमानी हे स्थान आपलेच म्हणत असो. हे अनादी कालापासून ब्रह्मा विष्णू महेशांचे प्रिय स्थान आहे. हे सत्य पुराण ग्रंथातही नमूद असून त्याची सत्यता सर्व लोक निसंशय जाणतात. अलीकडचे काही सुधारक विद्वान हे वेदांची निर्मिती काही पुरुषांनी म्हणजे मानवांनी केली असे म्हणतात. त्याचे हे विचार मिथ्या असत्य स्वाभिमान बाळगणारे आहे. हे सुज्ञ ज्ञानी जाणतातच वेद अनादी आहे, अपौरुषेय आहे. ते कोण्या मानवाच्या हातचे नसून ते सर्व प्रमाण आहे, उत्स्फूर्त आहे. हे सत्यवचन सर्वच ग्रंथात प्रसिद्ध आहे. प्रस्तुत ग्रंथातही त्यावर संक्षिप्त स्वरूपाने भाष्य आहे. हिंदुस्थानमधील सच्चा हिंदू जनास वेदांविषयी संशय नाही. अन्य धर्मीयांतील शहाणे ही वेद हे अनादी अपौरुष आहेत हे जाणतात. असो, वामनबुवांच्या तीर्थयात्रा करीत डाकोर क्षेत्रही पाहिले. गोमती तीर्थस्थान केले. त्यानंतर श्रीकृष्णाचे स्नान श्री द्वारका येथील यात्रा करून आषाढ मासात बडोद्याला येऊन पोचले. भाद्रपद महिन्यात अक्कलकोटास आलो. मोरोपंत सेवेकऱ्यांकडे मुक्काम केला. शुचिर्भूत होऊन श्री स्वामीचरणी दाखल झालो. प्रत्यक्ष क्षेत्रावरील काही ना काही भेटवस्तू श्री स्वामीरायांसाठी आणली होती. स्वामीचरणी ती अर्पण केली. तेव्हा जगदीश स्वामी राजप्रभू म्हणाले, सर्व तीर्थक्षेत्र केल्याचे सांगता कुत्र्यांना भाकरीचे तुकडे यच्छेत घालता, तर आता सकळ सेवेकरी भक्तांना अन्नदान करा. या प्रसंग विष्णुपंत ओंडकरांचे घरी स्वामी राज राहत असताना घडला. श्री स्वामी प्रभूंच्या आज्ञेनुसार सर्व जातीच्या सेवेकऱ्यास भात चपात्या आमटी भाज्या आदी अन्न अर्पण केले. समर्थास नैवेद्य समर्पिला. श्री गुरूंना स्वहस्ते तूप पोळी वाढत असताना श्री स्वामीराज माऊली म्हणाली, विजयादशमीच्या दिवशी प्रातःकाळी पुरणपोळी व तुपाची पदार्थ आणावे. ते आज्ञा मान्य करून दानास उपस्थित भक्तांसह अन्नदानाने तोषविले. सर्व जातींचे 300 भक्तगण भोजन करून तृप्त झाले. हे सर्व आटोपल्यानंतर अवधूत मूर्ती प्रसन्न वदन होत तिथून निघाली. भक्त भगवंत सुतारे यांच्या घरी जाऊन भक्त कैवारी स्थानापन्न झाले. तेव्हा मी देखील फळादिक घेऊन लगोलग गेलो व सुंदराबाईकडे ते सुपूर्द केले. बाई म्हणाल्या, बुवा, आज आपण फारच चांगले केले. समर्थ प्रभू वदले. यात्रेचे योग्य सार्थक झाले. श्री स्वामी राज प्रसन्न मुद्रा पाहून दोन्ही कर जोडून विनविले, गाणगापुरास जाऊन येतो. समर्थ स्वामी सहज बदले, व्यर्थ पाण्यात चिखलात बुडाल, पण गाणगापुरास जायचा निश्चय असल्याने तसाच निघालो. मात्र पुढे समर्थ वचनाप्रमाणे खरोखरची चिखलात पाण्यात बुडून मरणकाल आला होता. दासावर दुःख संकटे अगदी परोपरी ओढविली तरी जनहिताकारी गिरणारी भक्त संरक्षणार्थ धावून येतात. गाणगापूर येथे जाऊन यथासांग देवपूजन केले. श्री गुरुचरित्र पारायण केले. ब्राह्मण भोजनही घातले. त्यानंतर भीमातीरावर अमरजा संगमी थांबलो असता नृसिंह स्वामींनी दर्शन देऊन बोधिले, आता व्यर्थ श्रमी होऊ नये, ब्रह्मानंदात स्वस्थ निमग्न असावे.
त्या अनुसार अश्विन शुद्ध पक्षात प्रज्ञापुरी परतून श्री स्वामी मूर्ती साष्टांग नमन केले. विजयादशमीला करावयाच्या नैवेद्यासाठी योग्य ती सामग्री गणपतराव सेवेकऱ्यांकडे आदल्या दिवशी सुपूर्त केली. त्यांनी रात्री उठून स्नानादिक कर्मे आटोपून उत्तम प्रकारे पुरणपोळीचा नैवेद्य सिद्ध केला. एका उत्तम पात्रात तो भरून श्री स्वामीरायास नेऊन समर्पिला. त्यावेळी श्री स्वामीनाथ हे शिवभाई देशमुखनीचे वाड्यात स्थित होते. त्यांचे मांगलिक स्नान आरती होत असताना त्यांच्या समोर नैवेद्य पात्र ठेवण्यात आले. आरती आटोपल्यानंतर जगज्जीवन परमधाम स्वामीरायांनी आवडीने हा नैवेद्य ग्रहण केला. तृप्त होऊन आत्माराम मंचकावर बसले. त्यावेळी मी तिथे नव्हतो. मात्र मध्यरात्री मला जाग आली होती, परंतु निद्रा देवीस पुनरपी वश झालो. नंतर जागृत होऊन पाहतो ते दिवस उगवला होता. तेव्हा मनाला खेद वाटला. त्वरेने शौचमुख मार्जनादी आटोपून तांबूल दक्षिणाधिक घेऊन शिवबाईंच्या सदनी पोचलो. श्री स्वामीरायास वंदिले. त्यावेळी समीप अन्य कोणी नव्हते. स्वामीराज विश्वंभर विश्वात्मा आपल्या उदरावर हात फिरवून तुपती ढेकर देत असल्याचे दाखवू लागले. नंतर मला रागे भरत म्हणाले, येथे झोप घेण्यास आलाय काय? आता घाबरू नका, तांबूल चूर्ण करून द्या. मनामध्ये संशय बाळगू नका. मग तांबूल कुटून हळूहळू श्रीमुखी भरविला. त्याप्रमाणे एक रौप्य मुद्रा त्रैलोक्यनाथ श्री स्वामीराया समीप ठेवली. प्रथम भोजन ग्रहण केल्याचा विश्वास पटला. जे विश्वाचे पालन करते आहेत, ज्यांच्या सत्ते सर्वांचा श्वास प्रश्वास नियमितपणे चालतो, अशा त्या स्वामीरायांच्या दर्शनासाठी नंतर पुष्कळ रावरंक जमू लागले. तेव्हा मी घरी परतलो. स्नानसंध्या अधिक आटोपून पुन्हा पूजनासाठी गेलो. तेव्हा श्री दर्शनासाठी फारच दाटी झाली होती. जवळपासच्या गावातील पुष्कळ लोक आले होते. सर्वांसह समर्थांचे तीर्थप्रसाद घेतले. गणपतरावादी सेवेकरी वर्गासह स्वस्थ चित्ताने भोजन करून पुन्हा समर्थ सेवेत तत्पर झालो. त्या दिवशी थाटात नृपराज शहाजी यांची गजारूढ स्वारी निघाली. आगे मागे सैन्य मानकरी कारभारी होते. योगीराज अवतार मूर्ती शिबिकेत बसून आपल्या पुजारी सेवकांसह अग्रभागी राहिले. अनेक मंगलवाद्यांचा गजर होत होता. राजा शहाजी ब्रिटिश अधिकारी बंब गार्डन साहेब हत्तीवर बसून स्वामीरायांच्या मागोमाग चालत होते. मुख्य सोमवार विजयादशमी अक्कलकोट हे पवित्र पुण्यभूमी, जेथे नांदती सर्वांतर्यामी स्वामी समर्थ त्यांच्या अधिपत्याखाली सुखदायक पद्धतीने शमीपूजन झाले. मग आपल्या सैन्यासह शहाजी महाराज राजवाड्यात परतू लागले. परिसर नंद दीपांनी उजळून निघाला होता. परिसरातही दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. सौभाग्यवती नारी समूहाने निरंजन पत्रात दीप लावून हळद कुंकू अक्षतांसह गुरुवर्यास ओवाळले. नृपवर्यांसही ओवाळण्यात आले. परस्परात शमीपात्रेंचे सोने वाटण्यात आले. जिकडे तिकडे आनंद पसरला होता. शहाजी राजास वंदन करून श्री स्वामी राजांचा जय जयकार करून अक्कलकोटावासी जन आपापल्या सदनी गेले. या एकंदर कथावर्णनाचे तात्पर्य असे की ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्ण गोपाळांचा काला प्रिय होता, तद्वत समर्थांना गणपती नैवेद्य प्रिय होता. गणपतरावांच्या हाताचा नैवेद्य त्यांना लागत असे. श्री रामचंद्रांना ज्याप्रमाणे भक्त शबीरचे उष्टी बदरी फल प्रिय, वानरांच्या हातचे फळमूळ जल प्रिय, त्याप्रमाणे आपल्या भक्तांची अर्पित सेवा श्री स्वामी राजास आनंदाने येथे स्वीकारत असो. संत बाबा सबनीस हे कैलासवासी झाल्यानंतर थोड्याच काळात श्री दत्त भट श्री क्षेत्र काशी येथे गेले. संन्यास घेऊन तिथे राहिले. सेवेकरी गणपतरावमुळे हेही काशी क्षेत्री राहत असल्याचे लोक म्हणतात. कसल्याही उपाधी विना वैराग्ययुक्त निस्पृहतेने ते वर्तत असो. काळ्या हत्तीचे मस्तक फोडा.
मोगलाईमध्ये धारासिंग नजीक काजळे ग्रामी गोविंदराव मोहिते नवे हाजगुडे पाटील नामक मराठा गृहस्थ राहत. ते सुख वस्तू होते, पण पुत्र संतान झालेले नव्हते. ते 2-3 वेळा अक्कलकोटास आले होते. श्री स्वामी समर्थ चरणी त्यांनी निवेदन करताच प्रसाद प्राप्त झाली. त्या कृपे पाटीलास पुत्र संतान लाभले. गोविंदराव हे श्री स्वामी कृपे लाभलेले पुत्र संतान बापू यांना घेऊन एकदा पत्न्यापुरीत आले. महाराजास विनवू लागले की सध्या आमच्या उत्पन्नात न्यूनता झाली आहे. आब राखून गृहस्थाश्रम कसा निभावला जाईल याची हृदयास काळजी वाटते. करुण्य घन रमापती दयाळू होऊन बोलले, तुमच्या शेतात विहीर खणावी, तेथे ऊस हळद लावावी. तेव्हा पाटील हात जोडून कळवळून म्हणाले, शेतात पाणीचा लागत नाही, कोणी कुठे खणू. तेव्हा श्री सद्गुरू म्हणाले, औदुंबर पिंपळ आणि पिंपरी यांच्या मध्यभागी खणावे, म्हणजे जलाचा औध 25 हात खणल्यास साध्य होईल. आज्ञेनुसार गोविंदराव हाजगुडे पाटील हे आपल्या घरी परतले. 25 हात खोलवर वापी खणली. पाणी लागले नाही. तेव्हा काही कुटील मंडळी त्यांचा उपहास करू लागले, चेष्टा करू लागले. पाटील त्या श्लोकास म्हणाले, श्री स्वामीरायांनी खास शेतातील वृक्षांची नावे घेऊन त्या खुण्या नेमक्या सांगितल्या. ते प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म सनातन आहेत, ज्यांच्या कृपेने आम्हाला पुत्र संतान लाभले. त्याचे विजय वचन सत्य होय, ते फलदायक होईलच. बघा आता मी अक्कलकोटात जाऊन प्रभू दर्शन घेईल, पाणी मिळावे म्हणून प्रार्थना करेल, मी निश्चितपणे यशस्वी होईल, असे म्हणून ते अक्कलकोटास निघाले. श्री स्वामी राजप्रभू सोळप्पांच्या घरी बसले असताना पाटील ते तेथे येऊन लोटांगण घालून कळवळून म्हणाले, अहो विश्वंभर नारायणा, स्वयंप्रकाश सर्व साक्षी सच्चिदानंद देवादिदेवा, हे पुरुषोत्तमा निपुणा, आपण सत्तास्फूर्तित्व सर्वत्र व्यापला आहात. आपल्या आज्ञेनुसार वापी खणली, अतिद्रव्य खर्च केली, महाकष्ट काढले, तरीही पाणी मिळण्याची काही चिन्हे दिसेनात. आता काय करावे. तेव्हा त्रैलोक्य नायक सांगू लागले, काळ्या हत्तीचे मस्तक फोडले असता पाणी धोधो वाहील, खेद करू नका. हे परमेश विजय वचन ऐकताच पाटील म्हणाले, हत्तीचे मस्तक म्हणजे काय. तेव्हा समर्थ समीप बसलेले कृपा किती सेवेकरी श्रीपाद भटजी म्हणाले, औदुंबराच्या बाजूस विहिरीत हत्तीसारखा एक कृष्ण पाषाण आहे, त्याचे मुख फोडले असता पुष्कळ पाणी येईल. त्या सूचनेनुसार गोविंदराव पाटील यांनी गावी जाऊन वापीतील भल्या थोऱ्याल्या पाषाणाचा गंडस्थळासारखा भाग फोडला. तेव्हा त्यातून हत्तीच्या सोंडाच्या आकारात पाण्याचा ओध कोसळू लागला. हे पाहताच चेष्टेखोर भयभीत झाले, तर अन्य उपस्थितांना या घटनेचे मोठे कौतुक वाटले. सर्वजण म्हणू लागले, प्रत्यक्ष परब्रह्म अक्कलकोटी अवतरले आहेत. मग तिथे विद्वान वैदिक ब्राह्मणास बोलावून योग्य या समारंभपूर्वक श्री स्वामी चरण पादुका त्याच पाषाणावर स्थापित करण्यात आल्या. देवपूजन, ब्राह्मण भोजन, मंगल आरती, नाम संकीर्तन असे कार्यक्रम झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जय जयकार करीत ब्राह्मणांनी कुंभामध्ये जल भरून घेतले. त्यानंतर पाटील हे पुष्कळ मंडळी सहित जलकुंभे घेऊन आनंदाने अक्कलकोटात दाखल झाले. पेठेमध्ये येऊन त्यांनी विश्वगुरूस नमन केले, वस्त्रभूषण अर्पून पूजन केले, चरणांवर कुंभातील जलाने अभिषेक केला. नंतर यथाशक्ती ब्राह्मण भोजन घातले. नंतर त्या कुंभामध्ये श्री स्वामी समर्थ तीर्थ घेतले. स्वामी आज्ञा प्राप्त होताच ते सर्व मंडळी काळजात परतली. त्यानंतर सुमुहूर्त समारंभपूर्वक नित्य शांती प्राप्ती झाली. हे श्री गुरुपादोदक वापीमध्ये पाटील यांच्या घरी व काजळे ग्रामात सिंचले. पुढे हे पाणी स्वच्छ व अतिमधुर बनविले. ते प्राशन केले असता आरोग्यकारक ठरून गेले. या प्राण्यामुळे शेतातील धान्य, फळे, पाने अशी बहरली की थोड्या दिवसात पाटील कुटुंब सुखा समाधानाने वैभवात नांदू लागले. काळजी गावचे बापू कुलकर्णी नामक ब्राह्मण गृहस्थ 3 वर्षे स्वामी सेवेत होते. स्वामी राज त्यांच्यावर प्रसन्न झाल्याने
त्यांचे इच्छित सिद्ध झाले म्हणून त्यांनी काजळे ग्रामी श्री स्वामी पादुकांची स्थापना केली. मोठ्या उत्साहाने गुरुपद सेवेना करून ते गुरुलीला गात असत. अशा प्रकारे वेदशास्त्र पुराणांचे हे सार रूप श्री गुरु लीलामृत ब्रह्मनिष्ठ वामन रचित असून त्या 39वा लीला रूप अध्याय गोड आहे. हा श्री गुरु लीलामृतातील गुरु शिष्य संवाद रूप 39व्या अध्यायाची येथे समाप्ती होत आहे. श्री स्वामी समर्थ.